नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती 48 तासाचा अंदाज देणार आहे. अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झालेले नाही, परंतु उद्या भारतीय हवामान खात्या केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची औपचारिक घोषणा होईल. मात्र मान्सून आल्यानंतर देखील मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला किती गती मिळते हे देखील महत्त्वाचं आहे. मान्सूनचा नवीन सीझन सुरू झालाय. अवघे 2 दिवस झालेत. मान्सूनचा 1 जून पासून तर 30 सप्टेंबर पर्यंत कालावधी मानला जातो. आज 3 तारखेपर्यंत आपण या ठिकाणी बघतो अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. मात्र आपण आवर्जून उल्लेख करायचा आहे तो वाशिम, परभणी, लातूर, नांदेड आणि मुंबईचा. या ठिकाणी मात्र पावसाची नोंद झाली नाही अशा प्रकारचा या ठिकाणचा निर्देश दिसतोय. मात्र बाकी ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणची नोंद आपल्या दृष्टीने फार महत्त्वाची नाही. यामध्ये आपण ज्या ग्रीन कलरमध्ये बघतोय त्यामध्ये पालघर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे त्याचबरोबर नागपूर आणि भंडारामध्ये देखील नोंदी झालेल्या आहेत. बाकी उर्वरित ठिकाणी मात्र अजून खूप मोठी तूट बाकी आहे. आपण मेघगर्जनेसह पावसाचा जर अंदाज घेतला तर गुजरातमध्ये पाऊस होतोय, मध्य प्रदेशमध्ये पाऊस होतोय, महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या घटना घडत आहेत. पावसाचं अनुकूल वातावरण संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात, पूर्व किनारपट्टीला पाऊस आहे. तसं केरळमध्ये फार पावसाळी वातावरण आता दाखवलेलं नाहीये, परंतु अधिकृतपणे मान्सूनच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे उद्या मान्सून आल्याचं जाहीर होऊ शकतं. एकूण मान्सूनची स्थिती आपण बघता आपल्याला असं दिसतंय की 30 तारखेपासून 3 जून पर्यंत म्हणजे आजपर्यंत मान्सून विशिष्ट ठिकाणी थांबलेला आहे. मात्र उद्या त्याची प्रगती अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासहित केरळ, तामिळनाडूमध्ये होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. उद्या 4 तारखेला जी महाराष्ट्रासहित भारतात एक ट्रप आहे, या ट्रपच्या भूभागामध्ये आपल्याला महाराष्ट्रात पाऊस होताना दिसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता 4 तारखेला देखील आहे. एकूणच अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती आहे. मान्सूनची प्रगती होण्यासाठी परिस्थिती बदलते. आपण वाऱ्यांची स्थिती जर बघितली तर या ठिकाणाहून वारे असे येऊन या दिशेने जात आहेत. हीच वाऱ्यांची सध्या दिशा आहे. या ठिकाणी एक चक्राकार स्थिती हलक्या स्वरूपात आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघतो की या बाजूने येणारे वारे हे किनारपट्टीवर सरळपणे आहेत. थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी वाऱ्यांमध्ये वक्रता आलेली आहे. आपण या ठिकाणी बघतो अशा पद्धतीने वाऱ्यांचा प्रवाह भारताच्या दिशेने आहे. या ठिकाणी वारे येऊन पुन्हा खाली झोकून या दिशेने जाताना दिसत आहेत. तर काही वारे या ठिकाणावरून येऊन अशा पद्धतीने पुढे जात आहेत. तर या ठिकाणी एक महत्त्वाची ट्रप आहे आणि जी पाऊस आपल्याला 5 तारखेला देखील देऊ शकते. जीएफएसने तसं मराठवाडा, विदर्भात किरकोळ वातावरण दाखवलंय उद्या. मात्र तुलनेत 5 तारखेला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढताना दाखवलेली आहे. उद्या WDच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील भागात म्हणजे अकोला, अमरावती, जळगाव पूर्व भागामध्ये जवळपास नांदेडपर्यंत, तर हा सर्व भाग या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. म्हणजे नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, परभणीचा थोडाफार भाग आणि नांदेड, वाशिम, हिंगोलीमध्ये पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. लातूरमध्ये थोडं वातावरण असण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकणात देखील या ठिकाणी थोडं पावसाळी परिस्थिती उद्या दाखवलेली आहे. बाकी ठिकाणी ढगाळ परिस्थिती असणार आहे. 5 तारखेला देखील कोकण किनारपट्टीला आणि घाटमाथ्यावर थोडे या ठिकाणी वातावरण आहे. त्याचबरोबर ही जी ट्रप आहे ती अजून कायम आहे. त्यामुळे अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धाच्या काही भागात अजूनही पावसाची शक्यता पुढील 48 तासामध्ये आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये किरकोळ स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं, फार प्रभावी वातावरण नाही. सध्या सोलापूर, लातूर, धाराशिवच्या आजूबाजूने थोडं वातावरण आहे, किरकोळ स्वरूपाचं, फार मोठं वातावरण नाही आहे. परंतु आपण जर मॉडेलमध्ये बघितलं थोडं धाराशिव, लातूरमध्ये, परभणी, हिंगोलीच्या भागामध्ये थोडं वातावरण आहे. थोडं सकाळी उद्या अकोला आणि जळगाव पूर्व भागामध्ये मेहकरपर्यंत एक वातावरणाची शक्यता दाखवली जाते. त्यानंतर उद्या दिवसभरामध्ये जर आपण बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक सिस्टम म्हणजे जे आपण कमी दाबाचं क्षेत्र WDचा प्रभाव थोडा उद्या दुपारनंतर देखील आपल्याला अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, काही प्रमाणामध्ये अगदी वाशिम, हिंगोलीपर्यंत पावसाची शक्यता दिसते उद्या. जळगावमध्ये देखील याचा थोडाफार प्रभाव असू शकतो, नाशिकमध्ये थोडा प्रभाव असू शकतो. त्यामुळे उद्या देखील पावसाचं वातावरण आहे. अगदी हे वातावरण खाली बीड, लातूर, सोलापूरच्या काही भागापर्यंत येऊ शकतं, कारण हा WDचा प्रभाव आहे. अजून मान्सूनचे वारे कमजोर आहेत, तोपर्यंत WDचा प्रभाव राहणार आहे. 5 तारखेला देखील अगदी नाशिकपासून तर कोल्हापूरपर्यंत आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघरपर्यंत स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. त्याचबरोबर इकडे आपण लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील पावसाळी वातावरण बघतो. आणि उशिरा मराठवाड्यामध्ये अगदी अहिल्यानगर पूर्व, बीड, सोलापूर, परभणी, लातूर, धाराशिव या भागात देखील पावसाळी क्षेत्र आहे. त्यामुळे बारामती ते बार्शी या भागातही क्षेत्र असण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण एकूणच असं बघतो की 4 आणि 5 तारखेला महाराष्ट्रात काही भागात जो आपण बारकाईने बघितलेला आहे त्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे.